हालेलुया, प्रेज गॉड, हालेलुया, बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. हा, आपण आताच वचन वाचलं, शिमोनाची सासू व इतर पुष्कळ रोगी. शिमोन, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला शिमोनाची ओळख करून देतो. जर आपण पाहिलं मार्क शुभवर्तमान याचा 29-31 पर्यंत आणि लूक याचा 4 अध्याय 38 आणि 39 मध्ये देखील या घटनेबद्दल लिहिलेलं आहे. हालेलुया. मार्क त्याच्या पद्धतीने लिहितो, मत्तई त्याच्या पद्धतीने लिहितो आणि लूक देखील त्याच्या पद्धतीनं लिहितो, पण तिघांचा सांगण्याचा सारांश एकच आहे. हालेलुया. हे जे बायबल आहे तुमच्या हातामध्ये, बायबल आहे ना, हे बायबल जे आहे हे 40 पेक्षा अधिक लोकांनी लिहिलंय. किती लोकांनी? 40 पेक्षा अधिक लोकांनी लिहिलंय. पण ज्यावेळेस आपण हे बायबल वाचतो असं वाटतं की हे सेम लिहिलंय, है ना? असं वाटतं ना की बरोबर एक्झॅक्ट सारखंच लिहिलेलं आहे, असं वाटतं की नाही? हे 40 पेक्षा अधिक लोकांनी हे बायबल लिहिलंय, पण सगळ्यात जर महत्वाचा जर कोणी लेखक असेल तर तो पवित्र आत्मा. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने हे बायबल लिहिण्यात आलं आणि मत्तई त्याच्याबद्दल लिहितो, मार्क देखील लिहितो आणि लूक देखील त्या शिमोनाच्या सासूबद्दल लिहितो. हालेलुया. जर तुम्हाला जर शिमोनाची जर ओळख करून दिली तर शिमोन हा एक मासे धरणारा व्यक्ती होता. कोण होता? मासे धरणारा व्यक्ती होता. आणि एक दिवस काय झालं, शिमोनने रात्रभर आपलं जाळं कुठं टाकलं होतं? कुठं टाकलं होतं? समुद्रामध्ये. काय टाकलं होतं? जाळं टाकलं होतं. आणि रात्रभर त्यांनी कष्ट केले, पण त्याच्या हातामध्ये एक देखील मासा आला. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. आणि याने रात्रभर जाळं टाकलेला असताना, हा दमलेला असताना त्या ठिकाणी एक व्यक्तीची एंट्री होती, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येतो आणि पहिल्या शिष्याला पाचारण करतो. त्या पहिल्या शिष्याचं नाव काय आहे? शिमोन आहे. हालेलुया. शिमोनने रात्रभर मासे धरले, पण त्याच्या हातामध्ये एक देखील मासा आला नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की आता जाळं काय कर? खोल टाक. काय कर? त्याच्या जहाजीमध्ये बसला, त्याला मध्यभागी घेऊन गेला आणि त्याला म्हणला आपलं जाळं आता टाक. आणि त्या ठिकाणी एक घटना घडली. जो शिमोन होता त्याच्या जाळ्यामध्ये इतके मासे यायला लागले की त्याचं जाळं फाटायला लागलं. काय व्हायला लागलं? जाळं फाटायला लागलं. देवाच्या लोकांनो, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याला एक वाक्य बोलला, तू आता इथून पुढे मासे धरणार नाही तर माणसे धरणार होशील. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पहिल्या गोष्टीचं काय केलं? पाचारण केलं. पहिला जो शिष्य होता त्याचं नाव होतं शिमोन आणि त्याचं नाव नंतर त्याने काय केलं? पेत्र असं ठेवलं. काय ठेवलं? त्या पेत्राची सासू आहे. हालेलुया. हा जो पेत्र आहे, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची देवाच्या लोकांनो, हा जो पेत्र होता याला देखील घरदार होतं. त्याला बायको होती, त्याला लेकरं होते, त्याला सासू होती, निश्चित सासरा देखील होता. हालेलुया. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे, तो पेत्र देखील, शिमोन देखील तुमच्यासारखा आणि माझ्यासारखाच एक व्यक्ती होता. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस पेत्रापाशी तो आला, पेत्राने रात्रभर कष्ट केले होते, त्याला काहीच हाती लागलं नव्हतं. आज पण आपण आपल्या बुद्धीने, आपल्या ताकदीने अनेक धन संपदा सर्व गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण ते आपल्या हाती लागत नाही. हालेलुया. आपल्या हाती लागत नाही. आपल्याला वाटतं की मी माझ्या ताकदीने मिळवेल, मी कष्ट करून मिळवेल, मी एवढा पैसा कमवेल, मी गाडी घेईल, मी बंगला घेईल. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे देवाच्या लोकांना, जोपर्यंत येशू येत नाहीये तोपर्यंत आपलं सगळं काही व्यर्थ आहे. ते लिहिलंय, जोपर्यंत परमेश्वर रक्षण करत नाही तोपर्यंत रक्षण करणाऱ्याचे श्रम कसे व्यर्थ आहे. जोपर्यंत परमेश्वर घर बांधत नाही, बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. तसंच देवाच्या लोकांनो, जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नाहीये, आपल्याला कुठले आशीर्वाद भेटणार? जशीच प्रभूची एंट्री झाली, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की जा आणि जाळं टाक. त्याने जाळं टाकलं. इतके मासे आले, इतके मासे आले, इतके मासे आले की त्याने याच्या अगोदर इतके मासे कधीच पाहिले नव्हते. हालेलुया. इतके मासे त्याला भेटले. आणि देवाच्या लोकांनो, बायबल असं सांगतं त्या ठिकाणी ते जाळं जे होतं ते जाळं फाटायला लागलं. काय व्हायला लागलं? जाळं फाटायला लागलं. देवाच्या लोकांना सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची,
पेत्राने त्या प्रभूची वाणी ऐकली आणि तसं केलं, म्हणून त्याला इतके मासे भेटले. हालेलुया. आज अनेकदा प्रभू आपल्याला सांगतो हे कर, आपण करत. प्रभूने आज तुम्हाला आणि मला एक आज्ञा दिली, जा अखिल सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आज तुम्ही आणि मी ते काम करत नाही. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस जाळं टाकलं होतं ना, हालेलुया, त्या परमेश्वर देवाने त्या माशाला आज्ञा केली असेल की त्या जाळ्यामध्ये जा. ज्यावेळेस तुम्ही सेवेला बाहेर पडणार आहे ना, तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही. प्रभू लोक पाठवेल. हालेलुया. प्रभू तुमच्याकडे लोक घेऊन येईल. फक्त तुमचं एक काम आहे आणि ते महत्वाचं काम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, जाळं टाक. म्हणजे तुमचं आणि माझं काम काय? फक्त सेवेला उभा. हालेलुया. जे प्रभू सांगतो ते ऐकलं पाहिजे. म्हणून ज्यावेळेस त्याने कधीच मासे पाहिले नाही, एवढे मासे त्याने पाहिले. हालेलुया. त्यांनी लगेच आवाज द्यायला लागला. शेजारीचे जेवढे वडे होते त्यांना आवाज द्यायला लागला की या या या, कारण की आता मासे इतके झाले की माझं जाळही फाटायला लागले आणि माझी नाव देखील बुडायला लागले. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या देवाच्या लोकांनो, आज तुम्ही जर तुमच्या घरामध्ये कष्ट करत आहात, स्ट्रगल करत आहात, तर त्या प्रभू येशूला एकदा हाक मारा, त्याचे शब्द ऐका आणि त्याच्यानुसार कार्य करा आणि पहा कसं अद्भुत कार्य होतं, जे तुम्ही कधी पाहिलं नाही, कधी ऐकलं नाही, असे महान कार्य होणार आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह के. पेत्राने ऐकलं. हालेलुया. आणि काय केलं माहितीये? प्रभू येशूवरती विश्वास ठेवला. कारण चमत्कार वेगळा होता. त्या पेत्राने रात्रभर कष्ट केले, त्याला भेटलं. आणि आपला देव असा आहे देवाच्या लोकांना, ज्यावेळेस देतो ना, मग आपण म्हणतो थांबा आता प्रभू वाज झालं. ती आपल्याकडे एक म्हणे, उपरवाला जब देता है तब छप्पर फाड़ के देता है ना. तसंच आहे, ज्यावेळेस आपला देव देतो ना, पूर्ण उरणारे आशीर्वाद देतो. बायबल सांगतं 5 भाकरी आणि 2 मासे होते. किती टोपल्या उरल्या? 12 टोपल्या उरल्या. हालेलुया. किती भाकरी? 5 भाकरी आणि 2 मासे, 12 टोपल्या उरल्या. देवाच्या लोकांना म्हणजे पूर्ण उरणारे आशीर्वाद देणारा तुमचा आणि माझा देव आहे. हालेलुया. ज्यावेळेस त्या विधवा स्त्रीचं घरातलं तेल संपलं होतं, तिच्याकडे एक कुप्पी तेल राहिलं होतं. किती? एक कुप्पी तेल राहिलं होतं. ज्यावेळेस तिथं देवाचा सेवकाने तिला सांगितलं, ती तेल ओतायला लागली. बायबल सांगतं तिचे जेवढे भांडे होते, तिचे घरातले होते, बाहेरचे होते, सगळे भांडे भरून गेले. हालेलुया. तरी पण ते तेल थांबत. जेव्हा ती म्हणली का थांब, तेव्हा थांबले. देवाच्या लोकांना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. हालेलुया. ज्यावेळेस देव देतो ना, असं देतो, विचारच करू नका. पण सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सांगू का? ऐकायची आहे तुम्हाला? पेत्राने त्याची नाव त्या प्रभूला दिली. काय केलं? प्रभूला दिली. प्रभू येशूला त्याची नाव दिली. म्हणून आज तुम्हाला आणि मला देखील जर आशीर्वाद पाहिजे तर तुम्हाला आणि मला देणं खूप गरजेचं आहे. देणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्याशिवाय आशीर्वादच नाही देवाच्या लोकांना. तुम्ही किती देता याला महत्व नाहीये. तुम्ही 10,000 देता का 10 लाख देता का 10 कोटी देता का करोड देता, याला महत्व नाहीये. पण तुम्ही ज्या वेळेस देता, प्रभू पाहतो की या छोट्या गोष्टीमध्ये हा विश्वास आहे. काय आहे? विश्वास आहे. म्हणून देव तुम्हाला परत मोठी गोष्ट देतो. आपली देव पारख करत असतो देवाच्या लोकांना. त्या पेत्राने नाव दिली म्हणून त्याला इतके मासे भेटले, इतके मासे भेटले की देवाच्या लोकांना त्याचं जीवनच बदलत गेलं. हालेलुया. पण त्या ठिकाणी त्याने एक गोष्ट केली, ते माशा मागच राहिला नाही. हालेलुया. तो माशा मागे राहिला. प्रभूने त्याला सांगितलं माझ्या मागे. त्याला म्हणला तो आता इथून पुढे मासे धरणारा नाही, तो माणसे धरणारा होशील. हालेलुया. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. आणि प्रभूने त्याला बोलवलं आणि तो प्रभूच्या पाठीमागे चालायला लागला देवाच्या लोकांना. मग आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ज्यावेळेस तो प्रभूच्या पाठीमागे चालत होता तर प्रभूने त्याच्या घराची काळजी घेतली. हालेलुया. आज जर तुम्हाला वाटतंय मी प्रभूच्या पाठीमागे चालतोय, माझ्या घराची काळजी कोण घेईल? मी काम सोडलं तर कसं होईल? हालेलुया. मी काम धंदा जर सोडून दिलं तर कसं होईल? मी नुसतं देव जर केलं तर काय होईल? हालेलुया. म्हणून या ठिकाणी एक उदाहरण दिलंय की शिमोन नावाचा व्यक्ती होता आणि त्याची सासूला ताप आला होता. काय झालं होतं? ताप आला होता. वाचू आपण ते पहिलं वचन. नंतर
येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. काय झालं? त्याने पाहिलं, त्याने त्याच्या डोळ्याने पाहिलं देवाच्या लोकांना. हालेलुया. अनेकदा तुम्ही म्हणता की देवा तुला डोळे नाही का रे? हालेलुया. देव फक्त सुखातच आहे, दुःखात नाही का? हालेलुया. पण बायबल सांगतं त्यांनी पाहिलं जगाच्या निर्माणकर्त्याला डोळे आहेत. हालेलुया. त्याला कान आहेत, त्याला बोलण्याचं देखील मुख आहे. हालेलुया. कारण आपण जसे तसा आपला देव देखील आपला निर्माण करताय. आपण उत्पत्ती 1:27 मध्ये लेकरं दरवेळेस ते एक वचन म्हणून दाखवतात की देवाने आपल्या प्रतिरूपाचा, देवाचे प्रतिरूप असा तो नरवणारी अशी ती, म्हणजे मनुष्यासारखाच आहे देव. देवाला आपल्याला बनवलं ना त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं. हालेलुया. देवाने आपल्या प्रतिरूपाचा, आपण देवाला बनवलंय का? तर देवाने त्याच्या प्रतिरूपाचं तुम्हाला आणि मला बनवलं. जसं तुम्हाला कान आहे त्याला पण कान आहे, जसं तुम्हाला तोंड आहे तसं त्याला तोंड आहे. हालेलुया. जशा तुम्हाला भावना आहेत तशा त्याला भावना आहे. हालेलुया. फक्त एक आहे, तो एक आत्मा आहे. काय? तो आपल्या डोळ्याला दिसत नाही. तुमच्याकडे एक गोष्ट आहे ती म्हणजे शरीर, आणि त्याच्याकडे शरीर आला होता 2024 वर्षापूर्वी शरीरामध्ये, पण त्याच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. म्हणून बायबल सांगतं देव काय आहे? आत्मा आहे. आणि त्याच्या उपासकाने त्याची आराधना कशी केली पाहिजे? आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. देव आत्मा आहे. देव राहतो कुठं? तर देव माझ्यामध्ये राहतो. म्हणा माझ्यामध्ये राहतो. कुठं राहतो? माझ्यामध्ये राहतो. कारण बायबल सांगतं की गलातियस पत्रामध्ये लिहिलंय तुम्ही त्याचे काय आहात? मंदिर आहात आणि देव तुमच्यामध्ये राहतो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आणि त्या देवाला काय आहे? देवाच्या लोकांना डोळे आहेत. त्याने पाहिलं की पेत्राची सासू काय झाली आहे? तापेने फडफडली. आता ताप काय लय मोठा रोग आहे का? खूप मोठा आहे का? हालेलुया. पण त्याने पाहिलं. एक लक्षात घ्या, देव पाहतो देवाची लोकांना. हालेलुया. तुम्ही कोणत्या परिस्थितीत ना घरचे पाहू नाही पाहू. आपल्या आईला समजलं समजू किंवा नाही समजू, आपल्याला वडिलांना समजलं समजू किंवा नाही समजू, आपल्या नातेवाईकाला समजलं किंवा नाही समजू, त्यांनी आपल्याकडे पाहिलं किंवा नाही पाहू, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, त्या देवाची नजर तुमच्यावरती आणि माझ्यावरती आहे. हालेलुया. कारण तो देव इस्रायलाच्या रक्षणकर्त्याला कधी झोप लागत नाही, तो कधी डुकली घेत नाही. हालेलुया. एक वेळेस आपल्या घरचे आपल्याला ओळखू शकत नाही, ते आपल्याकडे कधी पाहू शकत नाही, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, त्या देवाची नजर रोज रात्र दिवस तुमच्यावरती आणि माझ्यावरती आहे. हालेलुया. त्यांनी त्याच्या डोळ्याने पाहिलं. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? तिच्याकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर बायबल सांगतं. हालेलुया. आपण वाचू परत 15 वचन. तिच्या हाताला काय केलं? स्पर्श केला व तिचा ताप निघून गेला. हालेलुया. देवाच्या लोकांना त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्याकडे पाहिलं, तिथे गेला आणि तिला काय केला? स्पर्श केला आणि तिच्यातला जो ताप आलेला होता तो निघून गेला. हालेलुया. आणि या ठिकाणी एक खूप महत्वाची एक गोष्ट लिहिली आहे. आली प्रभूकडे आली. हालेलुया. आणि बरी झाली. प्रेज गॉड. प्रभू येशूने स्पर्श केला, ती बरी झाली. आणि दुसरी गोष्ट, एक महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. तिचा ताप निघाला आणि ती काय करू लागली? त्याची सेवा करू लागली. हालेलुया. आज अनेकशे लोक आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतात, चमत्कार पाहतात, विसरून जातात, प्रभूची सेवा करत नाही. हालेलुया. प्रभूची सेवा करणं म्हणजे काय? हालेलुया. प्रभूच्या आज्ञा पाळणं, प्रभूच्या पाठीमागे चालणं. हालेलुया. प्रभूला विसरून जातात देवाच्या लोकांना, पण प्रभूला विसरायचं नाही. तिने खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी केली आहे की ती त्याची सेवा करू लागली. कुणाची? प्रभू येशूची सेवा करू लागली. हालेलुया. मी मागच्या वेळेस एकदा शिकवलं होतं, देव आपल्याकडून 4 गोष्टीची अपेक्षा ठेवतो. हालेलुया. जर तुमच्या ध्यानात असेल तर मला तुम्हाला सांगू द्या. आणि त्यात एक शेवटची गोष्ट होती की आपण त्याची सेवा करावी, अशी त्याची तुमच्याकडून आणि माझ्याकडून काय आहे? अपेक्षा आहे. याच्यापेक्षा दुसरी अपेक्षा नव्हती. आपण प्रथम त्याच्यावरती प्रेम करावं, शेजाऱ्यावरती प्रेम करावं आणि आपण त्याची सेवा करावी, ही देवाची इच्छा आहे.
हालेलुया. आणि या स्त्रीने खूप चांगली गोष्ट केली की ती प्रभूची सेवा करायला लागली. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस तुम्हाला आरोग्य भेटतं, ज्यावेळेस तुम्ही बरे होता, ज्यावेळेस तुम्हाला प्रभू समजतो, त्यावेळेस सगळ्यात अगोदर सगळं काही सोडून द्या आणि प्रभूची सेवा करायला लागा. हालेलुया. काय करायला लागा? प्रभूची सेवा करायला लागा. ही पेत्राने काय केलं? ज्यावेळेस हा मासे धरणारा होता, सगळं सोडलं, प्रभूच्या पाठीमागे चालायला लागला. प्रभू त्याची काळजी केली आहे का नाही केली? हालेलुया. केली का नाही केली? केली आहे ना. तसंच तुमची आणि माझी काळजी करणार नाही का? हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. अनेकशा स्त्रिया आहेत देवाच्या लोकांना, ज्या प्रभूची बायबल मध्ये लिहिलंय, अनेकशा स्त्रियांनी प्रभूची सेवा केली. हालेलुया. बोलो येशू मसीह की. देव आपला पक्षपाती देव, मनुष्य असो, स्त्री असो, पुरुष असो, देव कधी पक्षपात करत नाही. हालेलुया. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती उठून त्याची सेवा करायला लागली. आज तुम्ही उठा. बायबल सांगतं धार्मिक जण 7 वेळा जरी पडला तरी तो उठेल. हालेलुया. तुम्हाला उठायची गरज आहे. आज अनेक वर्षापासून या गावामध्ये सेवा हा विषयच राहिला नव्हता. हालेलुया. या गावामध्ये सेवा हा विषय राहिला नव्हता, पण प्रभूने उठायला लावलं आणि आम्ही उठलो. हालेलुया. आणि माझा बिलीव आहे की येत्या दिवसामध्ये प्रभू याचं प्रतिफळ अद्भुत देणार. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. उठून ती त्याची काय करू लागली? सेवा करू लागली. म्हणून देवाच्या लोकांना तुम्ही आणि मी देखील त्याची काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. आणि सेवा करणं खूप अवघड आहे का? आज सेवेचं जर म्हटलं, सेवा जर म्हणलं, तुम्हाला जर म्हणलं सेवा म्हणजे काय सांगा बरं, काय काय उत्तर आहे तुमच्याकडे? सेवा म्हणजे काय? कशी सेवा करणार आपण त्याची? आभार मानून ही एक सेवा आहे. हा बरोबर. अजून प्रार्थना करू. हा अजून आपण कशी सेवा करू शकतो? सेवा करणं म्हणजे काय? लोकांना सांगा. प्रेस कर. बरोबर. अजून जर मी तुम्हाला विचारलं तर काही जणांना वाटतं की ज्यावेळेस स्टेजवर येतो तेव्हा सेवा आहे. असं नाहीये. हालेलुया. असं नाहीये. सेवा म्हणजे ज्याला प्रभू समजला तो प्रत्येक जण सेवा करू शकतो. आणि सेवा म्हणजे काय माहितीये का? बायबल सांगतो सेवा करणं म्हणजे काय. ज्यावेळेस मी उघडा होतो तुम्हाला कपडे दिलेस, ज्यावेळेस मी भुकेला होतो तुम्हाला अन्न दिलंस, ज्यावेळेस मी जेलमध्ये होतो तुम्हाला भेटायला आलास. तो व्यक्ती म्हणतो की मी हे कधी केलंय? तो म्हणतो ज्यावेळेस तुम्ही या लहानातील लहान लेकरासाठी कराल. हालेलुया. त्या अर्थी तुम्ही कुणासाठी केलंय? माझ्यासाठी. देवाच्या लोकांना सेवा करणं म्हणजे फक्त स्टेजवरती मोठे चर्चेस मध्ये उभा राहून त्याची आराधना करणं ही सेवा नाहीये. आपण गाडीवर चालत असताना देखील त्याची आराधना करू शकतो. आपण रस्त्याने राहत असताना देखील ज्या ठिकाणी गोरगरीब दिसतंय त्यांना सेवा करू शकतो, त्यांच्यामध्ये सेवा करू शकतो. आपण ट्रॅक्स वाटू शकतो. हालेलुया. सेवेचे वेगवेगळे प्रकार आहेत. हालेलुया. कुणी ऑफरिंगद्वारे सेवा करते, कुणी स्टेजवरती सेवा करते, कुणी फिरून सेवा करते. सेवेचे अनेक प्रकार आहे. ती स्त्री उठली आणि त्या देवाची सेवा करू लागली. आज तुम्हाला आणि मला उठायचंय त्या देवाच्या गौरवासाठी. हालेलुया. प्रेज गॉड. बायबल सांगतं डोंगरावर बसलेला शिवर कधी लपू शकत नाही. तुमची सत्कर्मे पाहून त्यांनी कोणाचा गौरव केला पाहिजे? स्वर्गातील पित्याचा. ज्यावेळेस आपण या जगामध्ये वावरत असताना आपल्याकडे पाहिल्याच्या नंतर स्वर्गीय देवाचा गौरव झाला पाहिजे. ही देखील एक सेवाचा. हालेलुया. काय आहे? सेवा आहे. सेवा नुसती इथं येऊन उभं राहणं, आराधना करणं, गीत गाणं ही सेवा नाहीये. तुम्ही रस्त्यावर कुठेही असू द्या प्रभूची सेवा करू शकता. देवाच्या लोकांनो बायबल सांगतं तुम्ही त्याची साक्षी आहात. तुम्हाला सेवा येत नाहीये, प्रभू येशू माहित नाही, जास्त सांगू नका. त्यांना फक्त सांगा मी असा होतो, माझं जीवन असं होतं, मी या पापामध्ये होतो, मी अनेक वर्षापासून व्यसन करत होतो, 30 वर्ष झाले मी व्यसन करत होतो, इकडं तिकडं फिरलो, मला कुठंच माझी दारू सुटली. मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलो आणि प्रभू येशूने माझी जी 30 वर्षाची दारू होती ती सोडली आणि आता मी पूर्णपणे क्लिअर आहे. येशू जात धर्म बदलत नाही, तर येशू जीवन बदलतो. काय बदलतो?
जीवन बदलतो. आणि हे लोकांना सांगा. आणि हे फक्त पास्टरचं काम नाहीये किंवा कुठल्या सेवकाचं काम नाहीये, हे तुमच्या सगळ्यांचं काम आहे. हालेलुया. हिंदी मध्ये लिहिलंय, भेड़ भेड़ को जन्म देती है. मेंढपाळ आहे. आता समजा ही चर्च आहे, या चर्चचा मेंढपाळ कोण आहे? मी आहे. आणि तुम्ही कोण आहे? मेंढरा. आणि मेंढरांना काय देतात? जन्म देतात. तसं तुमचं काम आहे, तुम्ही लोकांना घेऊन आणणार. हालेलुया. हे काम कोणाचं आहे? मला माझं काम आहे, मला माझं काम आहे. हालेलुया. फक्त एक त्या पास्टरचं काम नाहीये, हे काम कोणाचं आहे? प्रत्येक मेंढराचं आहे. हालेलुया. मी मोगशीचे आपण एक गीत म्हणलो नाही का? पापाची हिरवळ आणि बहकुनी आहे. जगातले लोक भटकले, इकडे तिकडे फिरत आहेत, त्यांना सत्य माहित नाहीये, त्यांना मार्ग माहित नाहीये. पण तुम्हाला आणि मला मार्ग, सत्य आणि जीवन कळालेलं आहे. हालेलुया. आणि हे काम प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिलंय. हालेलुया. की लोकांना आपण काय सांगावं? हालेलुया. आपण लोकांना सुवार्थ सांगावी की मार्ग एकच आहे, सत्य एकच आहे आणि जीवन एकच आहे, आणि तो प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. या स्त्रीच्या जीवनामध्ये एक गोष्ट आपल्याला शिकायला भेटते देवाच्या लोकांना. काय? ती उठून त्या देवाची सेवा करू लागली. हालेलुया. त्या ठिकाणी जर आपली सासू असते, थोडक्यात उदाहरण घेतो आताच 2024, आपली सासू असती, शिवे चालू केले असते, अरे कशाला गेला त्या प्रभूच्या पाठीमागे? हालेलुया. तुला काही काम धंदा नाही का? हालेलुया. माझे लेकर, माझी पोरगी, तू काय तिचे हाल चालवले? तू नुसता प्रभू प्रभू करतो आणि त्याच्या मागे पळतो. हालेलुया. तुला घरचे लेकर नाही आहेत का? बाळ नाही आहेत का? आज अनेकशी मेंटॅलिटी अशी तयार झाली देवाच्या लोकांना. पण त्या स्त्रीनं तसं केलंय का? उठली, देवाला गौरव दिला आणि प्रभूची सेवा करू लागली. हालेलुया. म्हणून आज तुमचं आणि माझं काम काय माहितीये का? कुरकुर करायची नाही. जो सेवा करतोय त्याला करू द्या. काय करा? सेवा करतोय ना, कशी कमायना करतोय ना, करू द्या. त्याला बोलता येत नाही, जशी येते तशी सेवा करू द्या. आता आपल्यामध्ये ते ब्रदर नाही आहेत, पण तुम्हाला मला त्यांच्याबद्दल सांगायला आवडेल. त्या लेकरांना 12 वर्षाचं आहे. किती वर्षाचं आहे? काहीच कळत नाही बाबा त्याला, तर काहीच कळत नाही त्याला. बायबल मधलं काहीच माहित नाही, काहीच माहित नाही त्याला. पण त्याच्यात एक गुण आहे, प्रभूने त्याला निवडले. काय केलंय? प्रभूने त्या लहान असतानाच, तो सांगतो मी गोट्या खेळत असतानाच प्रभूने माझी निवड केली. हालेलुया. आणि तेव्हापासून प्रभूचा आत्मा त्याच्यावरती येतो आणि तो लोकांसाठी जाऊन फक्त प्रार्थना करतो. काय करतो? वचन सांगत नाही, काही करत नाही, जातो, प्रार्थना करतो आणि प्रार्थना करतो. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ते लेकरू कसं का व्हायना प्रभूचं नाव गाजवत. आणि कुणीतरी त्याला येऊन सांगितलं की तू सेवाच करू नको. काय सांगितलं? तू सेवा करू. त्याने मला सांगितलं, मी 2 महिने झाले ब्रदर मी घरीच बसतोय. म्हणलं का रे बाबा? मग सांगतो, मला असा व्यक्ती भेटला आणि त्याने सांगितलं की तू सेवा करू नको, तुला काही येत नाही, तुला समजत नाही, बायबल मधलं काही माहित नाही. हालेलुया. बायबल अख्खं पाठ करायची गरज नाहीये. हालेलुया. बायबल मध्ये 2च आज्ञा पाळल्याने बायबल सांगतं अख्खं नियमशास्त्र पूर्ण केलं. हालेलुया. आणि त्या व्यक्ती, तो लेकरू आता देवाची सेवा करायला परत स्टार्ट केली. कशा का व्हायना, कुठल्या का माध्यमातून होईना, पण प्रभू येशूचं नाव लोकांपर्यंत जात आहे, याला महत्व आहे. हालेलुया. ही एक काय आहे? सेवा आहे. हालेलुया. प्रेज गॉड. आणि त्या स्त्रीचा त्याने स्पर्श केला, प्रभू येशू ख्रिस्ताने तिला स्पर्श केला आणि तिचा ताप निघून गेला आणि ती बरी झाली आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करू लागली. 16वा वचन. काय केलं? सगळे दुखणं त्याने काय केलं? बरं केलं. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. हालेलुया. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, हे काम तुमचं आहे. भूताने ग्रसलेले लोक असू द्या, कुणीही असू द्या, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन या. हालेलुया. प्रेज गॉड. आणि त्यांनी काय केलं? प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्यांना आणलं. तेव्हा त्याने शब्दाने नुसते काय केले? प्रेज गॉड. आता तुम्हाला समजतंय, त्याने फक्त शब्द बोलला आणि भूत
निघून गेले. मग हा आहे तरी कोण? शिष्य त्याला विचारत होते, तुम्ही आहे तरी कोण? शिष्यांना समजलं नाही. हो शब्द बोलतो म्हणजे तसं होतं, म्हणजे हा कोण आहे? ज्या वेळेस आपण सुरुवातीला उत्पत्तीमध्ये पाहतो, देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश, देव बोलला सूर्य हो आणि सूर्य, तो हाच देव आहे. हालेलुया. भूते याला भितात, थरथर कापतात आणि निघून जातात. हालेलुया. यांनी शब्दानेच नुसते भूत घालवले आणि अनेक जे दुःखित लोक होते ते त्याचे काय झाले, त्याच्याकडे आणले आणि ते बरे झाले. हालेलुया. प्रेज गॉड. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना, थोड्या लोकांना नाही आणलं बरं का, किती लोकांना? पुष्कळ, अनेक लोकांना त्याच्याकडे घेऊन आले आणि तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालवली व सर्व दुखण्यातांना, सगळे दुखणे फक्त एकच नावाला घाबरतात आणि ते नाव म्हणजे ओनली वन गॉड इज येशू ख्रिस्त. कोणताही आजार असू दे. हालेलुया. जर तुम्ही आज गुगलला जरी सर्च केलं, टोटल आजार किती आहेत तुम्हाला गुगल सांगेल, 39 आजार आहेत. किती? 39 आजार आहेत. आणि बायबल सांगतं त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी किती फटके घाले. हालेलुया. प्रेज गॉड. म्हणजे प्रत्येक ठोका हा तुमच्या आणि माझ्या आजारासाठी होता. हालेलुया. आणि त्याचा प्रत्येक रक्ताचा थेंब तुमच्या आणि माझ्या आजारासाठी सांडण्यात आला देवाच्या लोकांना. प्रेज गॉड. म्हणून त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य, तो बोलतो तसं होतं. प्रभू येशू ख्रिस्त नुसता बोलला होता की लाजरस बाहेर ये, मेलेला मुर्दा देखील जिवंत झाला. हालेलुया. त्याच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य देवाच्या लोकांना. प्रेज गॉड. आणि असे जे यशया संदेशाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे त्याने स्वतः आमचे विकार घेतले. कुणाचे? आमचे आजार, विकार, व्याधी त्याने स्वतः घेतले, जी यशाने भविष्यवाणी केली होती. हालेलुया. यशया 53:4 मध्ये जी भविष्यवाणी झाली होती आणि ती भविष्यवाणी पूर्ण या ठिकाणी झाली की त्याने तुमचे आणि माझे सर्व आजार त्याच्यावरती घेतले. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. 5000 वर्षापूर्वी एक भविष्यवाणी झाली होती की एक मुलगा जन्माला येईल, कुमारी मरवेच्या द्वारे जन्माला येईल, तो प्रभू येशू ख्रिस्त असेल. आणि एक भविष्यवाणी पूर्ण व्हायची राहिली होती की त्याने सगळे आजार विकार त्याच्यावरती घेतले आणि ती भविष्यवाणी या ठिकाणी पूर्ण झाली की त्याने तुमचे आणि माझे सर्वांचे आजार, विकार, व्याधी त्याने स्वतःवरती घेतल्या आणि त्या वधस्तंभावरती त्या आजारी असताना तो मेला, मारला गेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. म्हणून आज तुमच्यामध्ये आजार नाहीये, रोग नाहीये, पीडा नाहीये, कारण त्या प्रभू येशूने त्या मरणाची नागी त्या वधस्तंभावरती खेचलेली आहे. हालेलुया. मरण एक अशी गोष्ट आहे त्याच्यावर विजय कुणी मिळू शकत, कुणीच विजय मिळू शकत नाही. आज किती पैशावाला व्यक्ती असू द्या, किती गरीब व्यक्ती असू द्या, पण तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची. जगात अनेक लोक आले. हालेलुया. सायंटिस्ट आले. सायंटिस्ट म्हणले देव, काही म्हणले आहे, काही म्हणले नाही. पण तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची, कुणीही असू द्या, त्या प्रत्येक व्यक्तीला एक शेवट म्हणजे त्याचं मरण आहे. काय? आणि विजय त्याच्यावर कुणीच मिळवलं नाही. एक मायकल जॅक्सन नावाचा एक व्यक्ती होता. कोण होता? मायकल जॅक्सन. त्याने काय केलं माहितीये का? तो म्हणायचा मी मारणारच. ज्यावेळेस त्याला जेवायचं असं, एक जण ते जेवण अगोदर टेस्ट करणार, त्याची चेकिंग होणार आणि मग ते जेवण त्याच्यापर्यंत यायचं. पूर्ण चेकिंग व्हायचं मशीन मध्ये, याच्यामध्ये पाणी जरी प्यायचं ते पाणी देखील चेक व्हायचं, त्याच्याकडे यायचं. का? कारण याला मारायचं. आणि तो भाऊ असा होता, तो काचित राहायचा. कुठे राहिला? तो म्हणायचा मी मारणारच. पण असं मरण आला, अटॅक आला, सत्याने गेला गेली. हालेलुया. मला तुम्हाला एक सांगायचंय, मरण अशी गोष्ट आहे त्याच्यातून कुणीच वाचलं नाही. हालेलुया. कुणीच वाचलं. आणि त्याच्याकडे खूप प्रॉपर्टी होती बरं का मायकल जॅक्सन कडे. आज बरेचसे गाणे त्याची युट्यूबला तुम्हाला पाहायला भेटते. मायकल जॅक्सन. हालेलुया. लोक फॅन आहेत त्याचे खूप. आणि तो म्हणायचा मी मारणार. हालेलुया. पण त्याला देखील ते मरण
सोसावंच लागतं. आज जगातला कुठलाही व्यक्ती असू द्या, त्याला मरण आहेच. फक्त एकच देव आहे, फक्त एकमेवच देव आहे, आणि तो तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो मरण देखील त्याला गिळू शकलं नाही. त्या मरणावरती विजय मिळवलेला तुमचा आणि माझा देव तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर आज प्रभू येशू जर जिवंत झाला नसता ना, दीपक आडगळे या ठिकाणी येऊन त्याची सुवार्थ सांगत बसला नसता. हालेलुया. मी का गर्वाने सांगतोय माहितीये सुवार्थ? कारण मला माहितीये माझा बाप जिवंत आहे. कसा आहे? माझा बाप जिवंत आहे आणि तो मला घ्यायला येणार आहे. आणि आज मला जगात कुणीही दाखवा असं कोण आहे तो मेला आणि पुन्हा जिवंत झाला, तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुम्ही आज गुगलला जरी विचारलं की जिवंत देव कोणता आहे, गुगल सुद्धा तुम्हाला सांगेल की प्रभू येशू हा जिवंत देव आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचे आणि माझे सर्वांचे आजार विकार त्याच्यावरती घेतले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. आणि पेत्राची सासू देवाच्या लोकांना बरी झाली. काय झाली? बरी झाली. आणि ती ते देवाची सेवा करू लागली. आणि आज तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याने तुमचे आणि माझे सर्वांचे आजार विकार व्याधी त्याच्यावरती घेतले. हालेलुया. कुठलाही आजार त्याच्यापेक्षा मोठा नाहीये, कुठलाही संकट त्याच्यापेक्षा मोठा नाहीये. हालेलुया. तुम्हाला मला एक सांगायचंय, ज्यावेळेस आपण एखादी चुकीची गोष्ट करतो, थोडक्यात मी चोरी केली. काय केली? चोरी केली आणि मला नेलं जेलमध्ये. काय केलं? जेलमध्ये नेलं. पण जर मला सोडायचंय आणि एखादा साधारण व्यक्ती गेला, मला सोडतील का? मला जर सोडायचंय तर कोण पाहिजे? त्या पोलिसाच्या वरचा. हालेलुया. कोण पाहिजे? पोलिसाच्या वरचा, समजा PSI वगैरे काय असेल ते, तो व्यक्ती पाहिजे. ज्यावेळेस त्याची परमिशन भेटेल त्यावेळेस मला सोडलं जाईल. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. हालेलुया. आपल्याला या जगामध्ये राहत असताना देखील मोठ्या व्यक्तीची गरज लागते, पण सगळ्यात राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तुमचा आणि माझा देव प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्यापेक्षा कुणी मोठं नव्हतं, कधी मोठं कुणी होणार नाही. तोच आधी आणि तोच अंत देव आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे जाता ना, परत तुम्हाला कोणासमोर गुडघे टेकायची गरज पडत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही आज कोणत्या देवाची सेवा करत आहे? जो देव जिवंत आहे, ज्याने तुमचे माझे आजार विकार त्याच्यावरती घेतलेत. त्या ज्या स्त्रीने त्याची सेवा करू लागली, तशीच प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देखील त्याची सेवा केली पाहिजे. हालेलुया. आणि सेवेचे अनेक प्रकार आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगितलं सेवेचे प्रकार. तुम्ही गोरगरिबांना सेवा करू शकता, त्यांच्यामध्ये जाऊन वचन सांगू शकता, त्यांना ट्रॅक्स देऊ शकता, त्यांना अन्न देऊ शकता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता माझी देखील काही प्लॅनिंग होते. आम्ही गाडी घेतली, चलो प्रभूला धन्यवाद. प्रभूची काहीतरी योजना होती, त्या गाडीबद्दल मी खूप चांगले प्लॅन आखले. म्हणलं आता एक दिवस काय करू, 1-2 जण गाडीमध्ये टाकू, कपडे घेऊ, वडापाव घेऊ, काहीतरी खायला घेऊ आणि जाऊ गोरगरिबामध्ये सेवा करू, असा प्लॅनिंग. पण काय प्रभूची योजना झाली काय माहिती, गाडीच गायब झाली. हालेलुया. गाडी गेली भ्यायचं, गाडी गेली भ्यायचं नाही. आपला देव आपल्या बरोबर आहे ना. हालेलुया. 2 व्हीलरवर का व्हायना जाऊ, पण प्रभूचं काम थांबणार नाहीये देवाच्या लोकांना. हालेलुया. सेवा करणं कधी थांबणार? पडन उठन, पडन उठन, पडन उठन, पण थांबणार. देवाचं नाव शेवटपर्यंत गाजवत राहायचे देवाच्या लोकांना. आणि हा जो पेत्र होता, मासे धरणारा पेत्र, आडाने पेत्र, अंगठा बहादर पेत्र, बायबल सांगतं 3000 लोकांमध्ये उठून त्याने प्रभू येशूची सुवार्ता सांगितली. प्रेषितांचे कृत्य त्याचा 2ऱ्या अध्यायामध्ये त्याच्यावरती पवित्र आत्मा त्याच्यावरती उतरला आणि त्याने 3000 लोकांमध्ये उभा राहून संदेश दिला. कुणी? पेत्राने. हालेलुया. सामर्थ्य देणारा फक्त तुमचा आणि माझा देव आहे. त्याच्या सामर्थ्य उतरलं आणि हा तोच पेत्र आहे. ज्यावेळेस याला प्रभू लाभला, ज्यावेळेस याला प्रभू येशू भेटला, त्याने प्रभू येशूला कधी सोडलं नाही. प्रभूची सेवा करत राहिला, सेवा करत राहिला. एक दिवस असा आला देवाच्या लोकांनो, त्याला
मारण्यात आलं. हालेलुया. तो म्हणला माझे प्रभू सारखी माझी लायकी नाहीये, मला सुईचं तुम्ही क्रूसावरती टाका, मला उलट टाका. हालेलुया. हा प्रभूसाठी शहीद झाला, पण त्याने प्रभूची सेवा करणं कधी सोडलं, प्रभूचं काम करणं कधी सोडलं नाही. हालेलुया. योहान देखील त्याला कितीतरी वेळा तेलामध्ये ठेवण्यात आलं, खालून आग लावायची, तेलामध्ये ठेवायचे, त्याला फटके मारले जायचे, तरी यांनी देवाचं काम सोडलं. काही जण खूप साधं समजतात, काही जण लगेच म्हणतात मला पौलासारखी सेवा करायची, पौलासारखी सेवा करायची. पौलाची सेवा लय भारी सेवा होती. हालेलुया. पौलाची सेवा सोपी नव्हती. पौलाला कितीतरी वेळा साप चावलाय. हालेलुया. पौल ज्यावेळेस समुद्रामधून चालायचा, कितीतरी वेळा त्याची जहाज बुडाली आहे, त्याची जहाज फुटली आहे. तुम्हाला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताला किती वेळा फटके दिले होते? किती वेळा फटके दिले होते? नाही, किती वेळा फटके दिले? 39 फटके दिले ते, पण किती वेळा दिले ते? येशूला किती वेळा फटके दिले? 1, 10, 2, 3, 4, किती वेळा? एकदाच दिले. तुम्हाला माहिती आहे पौलाला किती वेळा दिले ते? 5 वेळा फटके खाली. हालेलुया. अशी त्या पौलाची सेवा होती, तरी त्याने प्रभूला सोडलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पौलाला इतके हाल झाले देवाच्या लोकांना, पण त्याने प्रभूला सोडलं. आणि हा पौल कोण होता माहिती आहे का? कट्टर प्रभूच्या विरोधात चालणारा होता. जे सेवक आहेत त्यांना धरायचं, मारायचं हे कॉन्ट्रॅक्ट घेणारा व्यक्ती होता. पण जेव्हा पौलाचा शौल झाला देवाच्या लोकांना, शौलाचा पौल झाला, त्याचं जीवन बदललं, तरी प्रभू येशू ख्रिस्ताला कधी सोडलं नाहीये. म्हणून आज तुमची आणि माझी प्रभू येशू ख्रिस्ताची तुमच्याकडून माझ्याकडून एकच अपेक्षा आहे, तुम्ही बरे झाला, तुम्हाला आरोग्य भेटलंय, प्रभू येशू तुम्हाला समजलाय, तर कधीही त्याला सोडून जाऊ, प्रभूची नित्य सेवा करत राहा. हालेलुया. बाकी काळजी करणारा कोण आहे? आपला देव आहे. बायबल सांगतं तू आपली सर्व काळजी कुणावर? त्याच्यावरती टाक. कुणावरती? प्रभू येशूवरती टाक. हालेलुया. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावरती टाका. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही निवांत व्हा. हालेलुया. बायबल सांगता अहो कष्टी अहो भारक्रांत जण तुम्ही सगळेजण कुणाकडे या? माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय देईल? विसावा देईल. तो विसावा द्यायला तयार आहे. पण काय होतंय माहितीये? आपल्यालाच ओझ्याने दबून जायचं आहे ना. आपल्याला वाटतं आपला ओझं आपणच व्हायला पाहिजे, आपला प्रवास आपणच घेऊन गेलो पाहिजे. नाही, प्रभू येशू म्हणतो तुमचा वधस्तंभ माझ्यावर द्या आणि माझा वधस्तंभ तुमच्यावरती घ्या. आणि माझा वधस्तंभ पहा किती हलका आहे, किती सहज आहे. हालेलुया. बोल येशू मसीह की. आणि ज्यावेळेस प्रभू मध्ये चालतो ना, खूप अवघड नाही ख्रिस्ती जीवन जगणं, खूप सोपं आहे. आपण अवघड बनवून ठेवलंय, खूप सोपं आहे. हालेलुया. आणि खरोखर देवाच्या लोकांना माझी इच्छा आहे, प्रभूची इच्छा आहे की तुम्ही त्याची सेवा करावी. हालेलुया. त्या स्त्रीने काय केली? प्रभूची सेवा केली आणि ती उठून प्रभूची सेवा करू लागली. आज जर तुम्ही बसलेले आहात तर उठून त्या परमेश्वराची सेवा करायला लागा. कारण एक देवाचे सेवक सांगतात प्रभू हा थांबलेल्या बरोबर, प्रभू चालणाऱ्या बरोबर चालणारा प्रभू आहे. जर तुम्ही थांबले, प्रभू थांबायला मोकळा. हालेलुया. प्रभूला कोणी थांबू शकत नाहीये. प्रेज द लॉर्ड. हा तो जो व्यक्ती प्रभूच्या राज्यासाठी चालतो ना, प्रभू त्याच्या बरोबर चालतो, प्रभू त्याच्या बरोबर राहतो. हालेलुया. आज आपण प्रभूला सोडून जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी झटतोय. हालेलुया. पण बायबल सांगतं प्रथम तुम्ही त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी काय करा? झटा. म्हणजे या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप प्राप्त होतील. कशासाठी? काय करावं लागेल? पहिली गोष्ट प्रभूचं राज्य वाढवण्यासाठी झटायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. राजाओं के राजा की. आणि त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद की त्या शिमोनाची सासू जी होती ती बरी झाली. हालेलुया.